आज मी साबुदाण्याचा वडा बनवणार आहे। हे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे, जास्त शिजू नाही दिलेले, अर्धे थोडेसे कच्चे ठेवलेले आहे। हा शेंगदाण्याचा कूट आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवलेले आहे। हे साबुदाणे ह्याच्यामध्ये 5 मिरच्या कट करून टाकलेल्या आहे आणि ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकणार आहे। याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। मी जास्त मोठा नाही ठेवला कारण की दाताच्या फटीमध्ये ॲड होतो, त्याच्यामुळे ज्याला जसं शेंगदाण्याचा कूट ठेवायचं तसं ते ठेवू शकतात। तोपर्यंत मी हे तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल जास्त गरम पण नाही होऊ द्यायचं, जास्त म्हणजे असं उकळी आल्यासारखं पण नाही होऊ द्यायचं आहे। आता हे सगळं मी हाताने कुस्करून घेणार आहे। बटाटा जास्त बारीक पण नाही ठेवणार, थोडासा जाडा म्हणजे थोडासा बारीक शेपचा ठेवणार आहे, जास्त बारीक पण करणार नाही। हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आपण जेवढं व्यवस्थित मिक्स करू ना तेवढं तो वड्याला गोल चांगला शेप येतो सर्कलमधून। आणि हे शक्यतो हातानेच करायचं आहे। हाताने केलं ना तर आपल्याला समजतं वडा आपला व्यवस्थित आकारदार होतो। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे आता मस्त असं हातावरती असं करून घ्यायचंय गोल गोल। तुम्हाला मोठा वडा आवडत असेल तर तुम्ही मोठ्या साईजचा बनवू शकता, छोटा आवडत असेल तर छोट्या साईजचा। हे असे सगळे वडे आपण बनवून ठेवायचे आहेत। आपले इथे वडे बनून झालेले आहेत आणि तेल चांगलं कडकडून तापलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण वडे सोडणार आहोत। हे वडे अलगद हळूवार असं उचलून पलटी करायचे आहे, जास्त जोरात वगैरे आपटायचं नाहीये। लगेच तेलामध्ये टाकल्या पण पलटी करायचं नाही, थोडं एक बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि मग नंतर पलटी करायचं आहे। आणि शक्यतो ह्या साबुदाणा वडा जरा व्यवस्थित भिजवायचा आहे रात्रभर। आपण नॉर्मली खिचडीसाठी जसा भिजवतो तसं नाही, थोडंसं जास्त पाणी टाकून थोडंसं भिजवायचं आहे। आता हे वडे आपण तेलातून बाहेर काढायचे आहे आणि शक्यतो हे वडे जरा थंड होऊन दिल्यानंतरच खायचे। चांगलं त्याचं तेल हे होतोपर्यंत त्याला हे करायचं आहे। खाली आपण एक टिश्यू पेपर पण आथरू शकता किंवा बटर पेपर पण, म्हणजे असं तेल शोषून घेतं त्याचं। आणि हा वडा तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, लाल चटणी बरोबर खाऊ शकता, ज्याला ज्याच्याबरोबर आवडतं त्याच्याबरोबर खाऊ शकता। हे बघा किती छान झालेलं आहे, कुरकुरीत झालेलं आहे। आणि हे तळताना एवढं लक्ष ठेवायचं की फास्ट गॅसवरतीच वडा बनवायचा आहे, मीडियम गॅसवरती बनवायचं नाही। बाय। तुम्हाला वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मला सबस्क्राईब करा। चलो बाय।